दिवाळी पाडवा हा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मानला जातो। तर या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळून आणि त्याचं औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करत असते। तर ज्योतीनेही श्यामला इथं ओवाळलेलं आहे आणि पती ही पत्नीला काहीतरी भेट म्हणून काहीतरी देत असतो। जा अन्नप्राशन करायला, आता काय करू। नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज शेतात चालले आता। इकडे आता कापूस वेचतात बायका, भरपूर असा कापूस फुटलेला आहे। झाला का वेचायचा कापूस? हा काय काय फुटलाय आता? तुम्ही आले बाई? हा मग लेकीचं याचून द्या तेवढा। आता किती वेसला? एवढं वेसला। हा, सकाळी सकाळी लागलं ऊन नाही राहत। तर मैत्रिणींनो, काल संध्याकाळी ना लक्ष्मीपूजनानंतर आहे ना पाऊस यायला लागला होता आणि काही भागामध्ये आहे ना खूप पाऊस झालाय। त्याच्यामुळे आता सगळे शेतकरी ना जो कापूस हातामध्ये येईल ना तर तो आता वेचून घेतात। तर शेतकऱ्यांना सणसूद एकच दिवस, लगेच कामाला लागतात। आता मी पण चाललेले आहे शेतात, तर कांद्याचं रोप टाकायचं आहे। कृष्णाचा फोन आला, म्हटलं चला आता चक्कर मारून येते। तर आज आहे दिवाळी पाडवा, मुलांनी केलाय पाडवा, श्यामनी ज्योतीने। तर तुम्हाला दाखवलेलंच आहे व्हिडिओ। काय झाले का दिवाळ्या ओवाळ्या? हा, दिवाळ्या झाल्या आता शिक काय की नाही? दिवाळ्या झाल्या म्हणलं, ववाळी होईन आता उद्या। असं का? झालं नाही स्वयंपाक? कृष्णा रोप टाकीतोय, फोन केला होता, म्हणलं चक्कर मारून। चहा प्यायला वय? चहा मी चहा सोडून दिलाय, चहा घेतच नाही मी। लय कस तरी होता अहो चहानी। हे काय भारी उभं राहिले तिथं पण। कस काय झाली दिवाळी? चांगली झाली का? खूप दिवसानंतर शेतात चक्कर मारायला गेले ना तर शेतातले जे शेजारणे आहेत त्या सर्व चहा प्यायला बोलवत असतात किंवा गप्पा पण मारतात। तर बऱ्याच दिवसाचं साचलेलं असतं, तर काहीतरी गप्पा टप्पा होतच राहतात। तर चला मैत्रिणींनो, तर आम्ही हे आमचं शेत आहे ना हे या मामांना करायला दिलेलं आहे। तर कारण शेती करण्यासाठी आता आमच्याकडं वेळच मिळत नाही। तयार झाली इथं? हा, कंस काढायचे राहिले अजून तिकडं? हा हा। तर आपल्या शेतामध्ये कांद्याचं रोप टाकायचं काम सुरू आहे। तर हे स्वरा समृद्धीचं बी आणलेलं आहे मामांनी, आणि मॅजिक गुलाबी, तर खूप महाग बी आहे बरं का हे। तर आता हे आपल्या शेतामध्ये जवळजवळ 3.5 किलो असं रोप आपण टाकलंय कांद्याचं। आणि आता रोप टाकायचं झालंय, मामा गेले तिकडे मोटर चालू करायला। तर म्हटलं चला आता सकाळी सकाळी चक्कर मारून यावा। आणि आज आहे ना विराजचं अन्नप्राशन आहे, तर त्याच्यामुळं आता ज्योतीच्या तिकडे जायचं आहे दुपारी। आणि सकाळी आपलं मुलांचं झालंय पाडव्याचं ओवाळणी हे, आणि उद्या आहे भाऊबीज। तर आता भाऊबीजला पण आता सगळ्या पुरी येणार आहेत। तर उद्या आता भाऊबीजला पण जायचंय, ज्योती पण जाणार आहे तिच्या माहेरी, मी पण जाणार आहे माझ्या माहेरी। आणि दिवाळी झाल्यावर सगळं हे सुरू असतं। तर म्हटलं चला आता तेवढ्यात आता शेतात चक्कर मारून घ्यावी, कारण मग परत आहे ना यायला पण जमत नाही। तर आता मामांनी रोप टाकलं इथं आणि मोटर चालू करायला गेले, 12 वाजेपर्यंत लाईट आहे। तर मग आता रोप भरून घेते, रोपाचं हे वावर भरून घेते। आणि आता मकाचे कणसं काढलेत बरं का तिकडं, तर काही राहिलेत अजून, आता फक्त ताटं उभं आहेत आणि खळं पण होईन आता मक्काचं। तर शेतकऱ्यांना दिवाळी ववाळी असली तरी कामं सुरूच असतात। आणि काल आहे ना आमच्या भागामध्ये काही ठिकाणी खूप पाऊस झालाय।
तर यंदा पावसाने पाटच पुरवली शेतकऱ्यांची. कापसाला पण कापूस पण आहे ना 2च वेचणे झाले कापसाचे, पण कापूस पण खराब झाला आहे आणि सगळेच पिकं आहे ना म्हणजे एवढे परवडलेच नाही यावेळेस. आणि कांदे तर काहींनी फिकूनच दिलेत, म्हणजे उकांडेच भरावं लागलेत कांद्याची. तर चला असू द्या, शेतकरी काय मागं हटत नाही, चालूच असतं सगळं. मामा गेले तिकडं पाणी लावायला. चला चला मी पण जाते आता घरी चक्कर मारून. तर जेव्हापासून आता ही मामा शेती करायला लागले ना तेव्हापासून शेती पण आमची म्हणजे पिकं पण चांगली निघतात आणि शेतात गवत पण जास्त होत नाही. आणि शेतीचं पण एक टेक्निक असतं आणि गडी माणसांना ही टेक्निक जमतं पण आणि ते छान असं शेती पण करतात. तर शेतात चक्कर मारायला आल्यावर आहे ना पटकन घरी जावं नाही वाटत, कारण मस्त असं तिथं करमतं पण आणि हिरवगार असं छान असं शेतात मस्त वाटतं. विठ्ठल 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 तिकडं लक्ष आहे बाहेर दिसाय. बाबूला चापटर झालाय. तर इथं मुलांचं चाललेलं आहे मस्त असं डेकोरेशन. आणि आज विराजचं अन्नप्राशन आहे, कारण आज दिवाळी पाडवा असतो ना, तर हा पण चैत्र पाडव्यासारखा 3.5 मुहूर्तापैकी एक असतो. या दिवशी पण शुभ कार्य केले जातात. तर काही ठिकाणी घराच्या बांधकामाची सुरुवात केली जाते, काही ठिकाणी साधनं घेतलं जातात. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर काही गाड्या घ्यायच्या असले तर ते घेतले जातात. तर आम्ही इथं आज या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्तावर आहे ना आज विराजचं अन्नप्राशन करत आहोत. तर अन्नप्राशन संस्कार हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. तर या संस्काराला अन्नप्राशन संस्कार किंवा भात खाण्याचा संस्कार असे म्हणले जाते. हा संस्कार म्हणजे बाळाला पहिल्यांदा अन्न म्हणजे भात खायला देण्याचा शुभ सोहळा. तर वैष्णवीने काढलेली ही भल्ली मोठी रांगोळी पहा दीपावलीची. तर खूप मोठ्या रांगोळी ही मुले आता काढतात आणि बराच वेळ त्यामध्ये लागतो, 2-2 तास. तर खूप अशी कला आहे आजकालच्या मुलांच्या अंगात आणि खूप असं टेक्नॉलॉजी पण आहे आणि खूप हुशार झालीत मुलं आता. तर मैत्रिणींनो, आजची पिढी ही आता खूप पुढे चाललेली आहे. आपण पण आता त्यांच्या मागं चालत राहायचं. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर आज आहे ना विराजचं अन्नप्राशन आहे. तर मग आता आम्ही पण आलो इकडं. काकू अक्का बसले, मस्त असं डेकोरेशन केलंय विराजच्या अन्नप्राशनचं. तर आज आहे दिवाळी पाडवा आणि दिवाळी पाडव्याचा मुहूर्त, त्यामुळं मग आज विराजचं अन्नप्राशन ठेवलंय. विराजला आहे ना अजिबात गडबड गोंधळ सहन होत नाही. जास्त माणसं पाहिल्यावर आहे ना तो असा रडायला लागतो, पण आज आता बसलाय शांत. तर चला आता अन्नप्राशनाचा कार्यक्रम कसा होतोय ते पाहू. तर या संस्काराचा हेतू असा की बाळ आता 6 महिन्याचं झालेलं आहे आणि ते आता आईच्या दुधाशिवाय इतर अन्नही खाऊ लागते. अन्नप्राशन संस्कार हा बाळाच्या 6व्या महिन्यामध्ये केला जातो. यातून बाळाच्या आयुष्यात समृद्धी, आरोग्य, बुद्धी आणि दीर्घ आयुष्याची कामना केली जाते. तर यामध्ये पहिल्यांदा बाळाला जे अन्न घालायचं असतं त्यामध्ये खीर, भात असं अन्न असतं. तर आता हा संस्कार आपण करतोय, पण इथं सर्व काही पदार्थ ठेवलेले आहेत जे बाळाला पुढं आवडतील किंवा जे तो आता मोठा होताना खाणार आहे.
आते बाई तुम्ही खाल्ला का पण लाडू आते बाई? नाही ना त्याला घालतात डायरेक्ट. असं धरा फक्त मामीकडे तोंड कर ना असं दोघं दोन दे ना याच्या हातात काहीतरी दे ना वेगळं इकडे बघा. तर बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत आपण त्याला पाणी सुद्धा पाजत नाही आणि 6 महिन्याचं झाल्यानंतर बाळाला अन्नही खाऊ घालायचं असतं. तर एकदमच असं जास्त असं तिखट गोड किंवा मिठाचं अन्न त्याला खाऊ घालायचं नाही. तांदळाची पेज, नाचणीची पेज आणि बरेच असे ज्यूस असतात ते खाऊ घालायचे. तर बाळाच्या अन्नप्राशनाचेही काही नियम असतात, त्या पद्धतीने बाळाला खाऊ घालायचं असतं. पण आता हे एक काहीतरी कार्यक्रम म्हणून आम्ही हा कार्यक्रम केलेला होता विराजच्या अन्नप्राशनाचा आणि गंमत म्हणून चाललं होतं सगळं. तर आम्ही पण विराजला छान असा सस्पेंडर ड्रेस घेतला होता. तर दिवाळी पण आहे, ऐश्वर्या पण ओवाळायला येणार आहे आणि विराजचाही अन्नप्राशन संस्कार आहे. तर त्यामुळं आम्ही त्याला सुंदर असा लाल लाल कलरचा सस्पेंडर ड्रेस घेतला होता. तर खूप छान असं ड्रेस दिसत होतं त्याला. इकडे बघा मम्मी, ऐश्वर्या इकडे बघ, दादा इकडे बघा, मम्मी इकडे बघ. जा अन्नप्राशन करायला, आता काय करू. रड ना थोडं. बाबू तर लगेच सगळं खाऊन गेलं म्हणून त्याचं अन्नप्राशन केलं. तुझं करायचं काय पप्पू? 2 नंबर नाही ना, एक झूम कमी कर ना. चुलीवर भाकरी करायच्या वेळेस असं मुटकुळा करायचे ना, तस तेच अन्नप्राशन होतं आमचं. आता कसं आहे अन्नप्राशन, आता कसं निघालंय अन्नप्राशन. विकी तर आता इथं दिवाळी निमित्ताने सर्व मंडळी जमलेली आहेत. तर त्यामुळं मस्त असे हसी मजाक चाललाय. तर चेष्टा मस्करी होतच राहते मोठ्या कुटुंबामध्ये. अन्नप्राशन सुरू झालं का? आनंदी आणि विराज झाल्यापासून ऋग्वेदृष्णा एकदम शांत झाले आणि मामाच्या घरी आल्यावर ते अजिबात येड्यावानी करत नाही, एकदम शाण्यासारखे वागतात. तर त्यांना माहिती आता आपण मोठे दादा झालो. तर आज विराजच्या अन्नप्राशनसाठी सर्व मंडळी इथं बसलेले आहेत आता हॉलमध्ये आणि विराजचं पण अन्नप्राशन झालंय, विराजच्या पप्पाचं पण झालंय. वहिनी तुमचं चालू आहे काय अन्नप्राशन? मामी येऊ का काय तुम्हाला अन्न? बाई